नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची मूलतत्वे या विषयाअंतर्गत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे जे अभ्यास विषय आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो अभ्यासाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे अभ्यास विषय आणि व्याप्ती. आता विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये एका घटकाचा सर्वांगीण अभ्यास त्या ठिकाणी केला जात असतो. व्यक्ती किंवा कुटुंब तसेच उद्योग संस्था या सर्व लहान एककांच्या वर्तनाचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. तसेच उत्पादक आणि उपभोक्ते यांनी घेतलेले जे उत्पादन आहे आणि उपभोगाविषयी जे निर्णय आहेत ते एकत्रित केल्यानंतर बाजाराचा पुरवठा आणि बाजाराची मागणी हे आपल्याला कळून येत असते. म्हणजे उत्पादक आणि उपभोक्ते यांनी जे घेतलेलं जे उत्पादन आहे त्याचप्रमाणे उपभोगाविषयी जे निर्णय आहे या सर्वांचं एकत्रित निर्णय केल्यानंतर बाजारातील एकूण पुरवठा आणि एकूण मागणी किती आहे हे आपल्याला कळून येत असतं. तेव्हा विशिष्ट वस्तूच्या बाजाराच्या कार्यपद्धतीचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र ही करीत असताना आपल्याला दिसून येत असते. तर उपभोक्त्याच्या महत्तम समाधानाचा जो अभ्यास आहे तो सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये करण्यात येत असतो. तसेच उद्योग संस्था किंवा उत्पादक महत्तम नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात. मागणी पुरवठ्याच्या आंतरप्रक्रियेतून किमती ह्या निश्चित होत असतात. परिणामी आंतरक्रियेतून उत्पादन कशाचे करावायचे, किती करावायचे याचे निर्णय घेतले जात असतात. उत्पादक काय करतो? उत्पादक कमी खर्चात उत्पादन करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यातून उत्पादन कसे करावे हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं. ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी येत असते. जे उत्पादक काय करतो? कमी उत्पादन खर्चामध्ये उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो. त्यातून उत्पादन कसे करावे हे त्याला कळतं, हे त्याला समजतं. मग ही जी संपूर्ण जी प्रक्रिया आहे ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये येत असते. वस्तूंच्या बाजाराबरोबरच घटकांच्या बाजाराचा देखील अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. यात खंड, वेतन, व्याज यांचा अभ्यास त्या ठिकाणी करण्यात येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, समोर जो दिलेला जो दिसतो आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा जो तक्ता दिलेला आहे त्या तक्त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्या तक्त्यामध्ये दिलेला आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती. त्यामध्ये त्याचा पहिला जो पार्ट आहे, पहिला जो घटक आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. मग या वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये मागणी सिद्धांत आणि पुरवठा सिद्धांताचा अभ्यास केला जातो. दुसरा जो घटक आहे तो घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत असा दिलेला आहे. मग घटक कोणकोणते आहेत? खंड, वेतन, व्याज, नफा या संबंधीचे जे सिद्धांत आहे त्याचा अभ्यास या दुसऱ्या घटकामध्ये. आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे कल्याणाचं अर्थशास्त्र.
मग त्यापैकी आपण पहिला जो घटक पाहू तो म्हणजे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता ह्या वस्तूच्या किंमत निश्चिती सिद्धांत यात प्रामुख्याने वस्तू व सेवांची किंमत कशी ठरते या संबंधीच्या सिद्धांताचा अभ्यास यात करण्यात येत असतो. मग त्यामध्ये मागणी सिद्धांत पहिला घटक जो आहे तो म्हणजे मागणी सिद्धांत. मग या मागणी सिद्धांतामध्ये मागणीचा नियम आहे, मागणीची लवचिकता आहे, उपभोक्त्याचं संतोषाधिक्य आहे, म्हणजे इत्यादीचा अभ्यास हा मागणी सिद्धांतामध्ये त्या ठिकाणी केला जात असतो. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे पुरवठा सिद्धांत. आता पुरवठा सिद्धांतामध्ये पुरवठ्याचा नियम, पुरवठ्याची लवचिकता, वस्तूचा पुरवठा निर्धारित करणारे जे घटक आहेत यांचा अभ्यास हा पुरवठा सिद्धांताचा अभ्यास करताना त्या ठिकाणी केला जात असतो. आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या बाबतीचा दुसरा घटक जो आहे तो म्हणजे घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता यात उत्पादन घटकांचे जे मूल्य आहे ते निश्चित केलं जात असते आणि यात उत्पादन घटकांच्या मूल्य निश्चिती संबंधी जे सिद्धांत आहे, वेतन सिद्धांत, नफा सिद्धांत, व्याजाचा सिद्धांत, खंडाचा सिद्धांत या संबंधीच्या सिद्धांताचा अभ्यास या घटकांच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये त्या ठिकाणी करण्यात येत असतो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमधील तिसरा घटक तो म्हणजे आर्थिक कल्याण. आता यामध्ये आर्थिक कल्याणाच्या संबंधीच्या सिद्धांताचा अभ्यास हा करण्यात येत असतो. म्हणजे वास्तव कल्याणात भर घालणाऱ्या सिद्धांताचा विचार यामध्ये करण्यात येत असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे अभ्यास विषय आणि व्याप्ती या मुद्द्याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करता येतो. धन्यवाद.